दोन 2017ला जे मोदीजीच्या सरकारने नरेंद्र मोदीजींनी जे GST आणली होती त्यावेळी लोकांनी चिकार नावं ठेवली, लोकांनी आंदोलन केले, पण ती GST ती एक देश एक टॅक्स या माध्यमातून आणलेली होती। त्यामुळे जो आपण प्रत्येक ठिकाणी जो कर द्यायचो म्हणजे तो वेगवेगळ्या टॅक्समध्ये असेल, जकात असेल, अजून ट्रान्सपोर्ट असेल, काहीतरी असे टॅक्स चिकार होते, टॅक्स त्या माध्यमातून आपण टॅक्स द्यायचो। पण GSTमुळे एकच टॅक्स आला आणि एक टॅक्समुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टॅक्सच्या इथे आपल्याला भ्रष्टाचार दिसायचा आणि लोक टॅक्स चोरी करायचे। पण ते GSTच्या कारणामुळे एक डायरेक्ट ऑनलाईन झाल्यामुळे सगळ्यांना ऑनलाईन GST भरायला लागली। त्यामुळे एक चांगलं म्हणजे जो चोरीचा मॅटर होता, जो भ्रष्टाचाराचा मॅटर होता, तो संपवण्यात आलेला होता। म्हणून आज त्याच्यामुळे आपल्या सरकारला एक मोठा फायदा झाला आणि त्यामुळे ही एवढी मोठी डेव्हलपमेंट आज आपण बघतो। पूर्ण देशात सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे। जसं आज आपण बॉर्डरवर बघतो, कुठल्या गोष्टीला आपल्याकडे कमी नाही। म्हणजे आपण चायनाला पण हे करू शकतो, पाकिस्तानला पण आपण हे करू शकतो, का अमेरिकेला पण आपण एक त्यांच्याशी पण लढू शकतो। म्हणजे एवढं आपण ह्या पिरियडमध्ये जे सामान आणलं, राफेल असो, असे बहुतेक सारे जे वस्तू जेव्हा का आपली अर्थव्यवस्था एकदम बळकट झालेली होती, मग आत्ता ती बळकट झाल्यानंतर मोदीजींनी 2017ला GST आणली, तर परत आत्ता 2025ला जे 15 ऑगस्टला जे मोदीजींनी कळलं की मी एक चांगला गिफ्ट देणार आहे, तर त्या गिफ्टच्या माध्यमातून पूर्ण देशवासियांना एक चांगलं गिफ्ट दिलेलं आहे। कारण का बहुतेक ज्या GSTचे टॅक्स होते ते एकदम कमी करण्यात आले, कारण का काही तर बोलते ते टॅक्स 0 करण्यात आले। म्हणजे त्यामुळे आम जनतेचा म्हणजे एकदम फायदा होईल। जसे खाण्याचे टॅक्स आहेत, स्कूल असो, औषधं असो, याच्यात 0% पण टॅक्स केलेले आहेत। म्हणजे त्यामुळे चांगला एक उपयोग आपल्या समाजाला, आपल्या देशाला होणार आहे। म्हणून हा टॅक्स जो लावला आहे तो म्हणजे एकदम बेनिफिटमध्ये, आणि जो 28% टॅक्स होता तो पण काढून टाकलेला आहे, तो एक 18%वर आणलेला आहे। आणि छोट्याच्या असं सांगितलं का गाडीवर आपण एक गाडी घ्याल त्याचा पण टॅक्स आपण कमी केला आहे, कारण का 9,000 एका गाडीमध्ये आपल्याला डायरेक्ट वाचतील। जे दिवाळीला लोक गाड्या घेणार आहेत त्यांना पण 9,000, कुठे 18,000 वाचतील। असे चिकार टॅक्स जे आहेत ते मोदीजींच्या सरकारमध्ये कमी केले आहेत। आपण जे बोलतो मेक इन इंडियामध्ये आपला एक जो मोदीजींनी एक कार्यक्रम दिला आहे 100 दिवसाचा, जो आपण जे आपल्या देशात जे प्रोडक्ट तयार करतो ते प्रोडक्ट आपल्याच लोकांनी घेतलं आणि आपल्याच लोकांनी ते हे केलं। आपण मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपणच बनवून आपल्या लोकांना हे केलं, तर त्याच्यात देशाला अजून बळकटता येईल। कारण का आपण जो वस्तू घेतो, काही ते परदेशी असतात, त्यांना वेगवेगळा टॅक्स आपल्यालाच द्यायला लागतो, म्हणजे आणि आपल्याला रोजगार भेटत नाही, तर आपल्याला रोजगार पण भेटेल। म्हणून हा 100 दिवसाचा कार्यक्रम पण मोदीजीने दिला आहे। त्याच्यात असं ठरवलं आहे का आपल्या देशाचं मेक इन इंडिया म्हणजे आपल्या देशात जे जे बनलं आहे का आपण बनवू शकतो त्याच्यावर आपण लक्ष देऊन त्या वस्तू आपल्या लोकांपर्यंत कशा जातील या माध्यमातून आपण काम करायला सुरुवात करू। म्हणून त्यामुळे आपला देश अजून बळकट होऊन आपण अजून प्रगतीपथावर जाऊ। अशा माध्यमातून जे आमच्या सरकारने जे काम केलं आहे, मी आमच्या सरकारचं आणि मोदीजींचं खूप खूप धन्यवाद, त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। कारण का त्यांनी देशाच्या हितासाठी एवढं चांगलं काम करून देशाला पुढे नेण्याचं काम केलं आहे। तेवढंच बोलतो, धन्यवाद।